इंग्लिश गुरु अकॅडमी ह्या वाशिममधील अतिशय नामवंत आणि वैशिष्ट्यपूर्ण इंग्लिश स्पीकिंग क्लासेस आहेत. या ठिकाणी बरेच विद्यार्थी इंग्लिश स्पीकिंगचा लाभ घेत असतात आणि इंग्लिश ही आपल्याला का आवश्यकता आहे हे मी काही तुम्हाला वेगळं सांगायला नको. कारण का आपल्याला जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर इतर भाषांबरोबर इंग्लिश येणं फार आवश्यक आहे. वाशिम शहरातील नामवंत क्लासेस इंग्लिश गुरु अकॅडमी या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि या क्लासेसचे संचालक श्री प्रेम तायडे सर आज आपल्याबरोबर आहेत. गेली कित्येक वर्ष इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस हे या इंग्लिश गुरु अकॅडमी या संस्थेमार्फत ते चालवत आहेत आणि मला वाटतं असंख्य विद्यार्थ्यांनी आतापर्यंत इंग्लिश स्पीकिंग हे स्किल स्वतःमध्ये जोपासण्याकरिता सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आणि बरेच विद्यार्थी या स्किलमुळे आपल्या करिअरमध्ये अतिशय उंच अशा पातळीवर जाऊन पोहोचलेले आणि त्याचं सगळं श्रेय आपले आदरणीय सर प्रेम तायडे यांना जातो. आज आपण वेळात वेळ काढून सरांच्या बिझी शेड्यूलवरून मी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मला वेळ दिला, त्याबद्दल मी सरांचे आभारी आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण सरांच्या कडून आपल्या इंग्लिश गुरु अकॅडमीबद्दल माहिती जाणून घेऊया, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा याचा लाभ घेता येईल. सर नमस्कार. तर मला तुमच्या इंग्लिश स्पीकिंग क्लासेसबद्दल माहिती करून घ्यायला खूप आवडेल की जेणेकरून आपले इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा त्याचा लाभ घेता यावा. आपले इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस हे आपण केव्हा सुरू केले? सो इंग्लिश गुरु अकॅडमी हा क्लास जवळपास वाशिममध्ये 2014 पासून कार्यरत आहे. इंग्लिश गुरु अकॅडमीचे जे संस्थापक आहेत, फाउंडर आहेत, त्यांचं नाव आहे प्राध्यापक कांतीलाल पाटील. जेव्हा ते वाशिममध्ये आले होते तेव्हा त्यांनी वाशिमची परिस्थिती बघितली की वाशिम या शहरामध्ये इंग्लिश शिकवणारा क्लास एकही नव्हता. म्हणजे अगोदर असे क्लासेस होते की जे इतर विषयांसोबत इंग्लिश शिकवायचे, बट सेपरेट डेडिकेटेड क्लास इंग्लिश बोलण्यासाठी स्पोकन इंग्लिश असेल किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल या गोष्टीवरती भर देणारा क्लास एकही नव्हता. त्यामुळे 2014 पासून कांतीलाल पाटील सरांनी इंग्लिश गुरु अकॅडमीची स्थापना केली आणि जवळपास मागील 7 ते 8 वर्षापासून वाशिममध्ये जवळपास 2000 ते 3000 विद्यार्थ्यांना आम्ही इंग्लिश शिकवलेली आहे. तुमचे कार्य जबरदस्त आहे. नक्कीच इतरांनी सुद्धा त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. मला विद्यार्थ्यांना नक्कीच तुम्ही इंग्लिश गुरु क्लासेसमध्ये इंग्लिश स्पीकिंग क्लासेस हा जरूर तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही नक्कीच तो कोर्स केला पाहिजे. सर आपल्या इंग्लिश गुरु अकॅडमीमध्ये जे काही कोर्सेस आहेत ते नेमकं कोणकोणते कोर्सेस आहेत? सो आपल्या क्लासमध्ये जवळपास 2 कोर्सेस आहेत. एक आहे बेसिकचा आणि एक आहे स्पीकिंगचा. म्हणजे कसं आहे सर की विद्यार्थ्यांची इंग्लिशची लेवल थोडी कमी जास्त अशी असते. म्हणजे काही बेसिक लेवलचे असतात, काही इंटरमिडिएट असतात आणि काही ॲडव्हान्स असतात. ठीक आहे, तर सर्वांसाठी एकच कोर्स हा बरोबर नाही आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या लेवलनुसार त्यांनी इंग्रजी शिकवले गेली पाहिजे. असं या अनुषंगाने आम्ही क्लासमध्ये 2 कोर्सेस ठेवलेले आहेत. पहिला जो आपला कोर्स आहे तो बेसिकचा आहे आणि दुसरा जो आहे तो ॲडव्हान्सचा आहे. तर बेसिकमध्ये आपण अशा विद्यार्थ्यांना शिकवतो ज्यांना इंग्लिश काहीच येत नाही. म्हणजे त्यांना रिडिंगही येत नाही आणि रायटिंगसुद्धा येत नाही. जे इम्पॉर्टंट वर्ड्स असतात, व्होकॅब्युलरी असते ते सुद्धा त्यांना समजत नाही. म्हणजे त्यांची सुरुवात आपण ABCD पासून करतो. ठीक आहे, तेव्हापासून इंग्लिश बाराखडी, ABCD इंग्लिश बाराखडी, नंतर स्पेलिंग रायटिंग लिहिणे, नंतर जे कॉमन वर्ड्स असतात इंग्लिशमध्ये जे आपल्याला समोर बोलताना लागतात, जे आपल्याला आवश्यकता असते, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण बेसिकमध्ये करतो. बेसिकमध्ये आपण जवळपास विद्यार्थ्यांची रायटिंग प्रॅक्टिस घेतो. त्यामध्ये मग स्पेलिंग रायटिंग कशी करायची, वर्डचे प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं, त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जे समोर इंग्लिश बोलण्यासाठी महत्त्वाच्या असणार आहे, त्यांना आवश्यक लागणार आहे, त्या सर्व गोष्टी आपण बेसिकमध्ये करतो. त्यानंतरचा जो दुसरा कोर्स आहे तो आहे ग्रामरचा म्हणजे ॲडव्हान्सचा. ज्या विद्यार्थ्यांना रीडिंग रायटिंग चांगल्या प्रकारे जमते आणि त्यांना इंग्लिश थोडीफार वाचता येते त्या विद्यार्थ्यांसाठी ॲडव्हान्सचा कोर्स आहे. त्यामध्ये आपण आपली विशेषता आहे सर, आपण सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषेमधून शिकवतो म्हणजे आपल्या मातृभाषेतून, जेणेकरून त्यांना इंग्लिशची प्रॉपर अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. आणि वाशिममध्ये असं आहे सर की इंग्लिशचं वातावरणच नाही आहे. एक डायरेक्ट मेथड असते इंग्लिशची आणि एक ट्रॅडिशनल मेथड असते. तर इथे आमचं दुर्भाग्य आहे की आम्हाला ट्रॅडिशनल मेथडने शिकवावं लागत आहे
पण तरीही जे विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे त्या मेथडने आम्ही करतो. म्हणजे जर आपण विद्यार्थ्यांना डायरेक्ट इंग्लिशमधून शिकवलं तर विद्यार्थ्यांना काही समजणारच नाही. तर त्यासाठी अगोदरचे जे महत्त्वाचे टॉपिक्स असतात जसं टेन्स, व्हाईस, डिग्री, प्रिपोजिशन, आर्टिकल हे सगळ्या गोष्टी आपण त्यांना पहिले मातृभाषेमधून शिकवतो. त्यांच्या एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्याच्यानंतर मग हळूहळू आपण इंग्लिशकडे वळतो. म्हणजे मग पहिले वाक्यरचना असेल ॲडव्हान्सच्या कोर्समध्ये त्यांना हे जे ग्रामरचे टॉपिक असतात ते सर्व शिकवले जातात. त्याच्यानंतर मग वाक्यरचना कशी करायची हे त्यांना ग्रामरमध्ये शिकवले जाते. तर आपण जे डेली बेसिसवरती जे वाक्य बोलतो त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. प्लस आपल्या क्लासकडून न पुस्तकी विद्यार्थ्यांना मोफत दिली जातात. त्याच्यामध्ये म्हणजे फक्त शिकून फायदा नाही आहे, त्याची प्रॅक्टिस पण करावं लागते. वी ऑलवेज से प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर त्यासाठी इंग्लिशचा सराव करणे सुद्धा महत्त्वाचा आहे. ते ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत वाक्यरचना, एसे रायटिंग असेल, स्पीकिंग असेल आणि डिबेट, कॉन्व्हर्सेशन ह्या सर्व गोष्टी आपण ॲडव्हान्स कोर्समध्ये शिकवत असतो. व्हेरी गुड सर. म्हणजे हा आपला जो क्लासेस आहे हा केवळ थिअरॉटिकल नॉलेजवर बेस नसून तो प्रॅक्टिकली कसा इम्प्लिमेंट करायचं, प्रत्यक्षात इंग्रजी कसं बोलता आलं पाहिजे असा वैशिष्ट्यपूर्ण असा कोर्स हा निर्माण केलेला आहे. आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की लोक ग्रामर शिकवतात आणि व्होकॅब्युलरी शिकवतात वगैरे वगैरे, परंतु त्याने इंग्रजी येत नसतं. पण सरांचा अतिशय दृढ विश्वास आहे की प्रॅक्टिकल जोपर्यंत आपण अंमलात आणत नाही तोपर्यंत आपल्याला इंग्रजी बोलता येणार नाही. असा वैशिष्ट्यपूर्ण कोर्स हा आपल्याला इंग्लिश गुरु या अकॅडमीतर्फे आपल्याला वाशिम येथे उपलब्ध आहे. सर, इंग्लिश स्पीकिंग हे नेमकं का शिकलं पाहिजे, आपण का शिकलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी का शिकावं असं तुमचं मत आहे? हा खूपच छान क्वेश्चन आहे सर. आणि पूर्ण जो आपला क्लास आहे, कोर्स आहे, हा या प्रश्नावरतीच अवलंबून आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना जर इंग्लिश शिकण्याचं इम्पॉर्टन्स कळतं तरच विद्यार्थी हा कोर्स जॉईन करतील, आपल्या क्लासला येतील आणि इंग्लिशचा त्यांना भविष्यामध्ये आणि सध्या प्रेझेंट लाईफमध्ये सुद्धा फायदा कसा होतो त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. बघा, काही वर्षांपूर्वी इंग्लिश हा 5वीपासून शिकवला जाणारा विषय होता. त्याच्यानंतर हळूहळू कॉन्व्हेंट स्कूल आल्या आणि त्यामुळे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल इंग्लिशकडे वाढायला लागला. पण काही ठिकाणी असं असते, जसं गव्हर्नमेंट स्कूल्स वगैरे असतील किंवा मग दुसऱ्या स्कूल आणि कॉलेजेस असतील, त्यामध्ये इंग्लिश स्पीकिंगला जास्त महत्त्व दिलं जातं. ओके. आणि बाकी ठिकाणी जे असेल म्हणजे मेट्रो सिटीज वगैरे असतील तिथे इंग्लिशच जास्त चालते. आणि त्यानंतर मग सपोज हळूहळू मग LKG इंग्लिश आपल्या स्कूलमध्ये यायला लागले. आणि ज्या मुलांच्या घरी वातावरण वगैरे नाही आहे, त्यांना कधी इंग्लिशसोबत ते इंटरॅक्ट होत नाही, त्यांचा कधी इंग्लिशसोबत परिचय झाला नाही, त्या विद्यार्थ्यांना नंतर मग त्यांच्या स्कूलमध्ये स्कूल आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याच्यानंतर त्यांना जेव्हा जॉब वगैरे मिळवायची असते तेव्हा त्या जॉबमध्ये एक्झाम सॉल्व करताना, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूजमध्ये आणि अशा भरपूर ठिकाणी त्यांना इंग्लिशची गरज पडते. आता मला सांगा, आपण पहिलीपासून जर इंग्रजी असेल तर त्यांना इंग्लिश हा सब्जेक्ट आहे कंपल्सरी आहे. म्हणजे त्यांना रिडिंगही करावं लागेल, नंतर जे क्वेश्चन एक्झाममध्ये येतील ते सुद्धा त्यांना सॉल्व करावं लागेल. तर विद्यार्थी ते कधी करतील, जेव्हा त्यांना इंग्लिशची अंडरस्टँडिंग होईल, जेव्हा त्यांना लँग्वेज येईल तेव्हा ते इंग्लिशमध्ये सॉल्व करू शकतील. म्हणजे इंग्लिशचं इम्पॉर्टन्स प्रत्येक स्कूलमध्ये आलेलं आहे. एज्युकेशन घेताना इंग्लिश महत्त्वाची झालेली आहे. त्यानंतर सायन्स फील्ड असो, इंजिनिअरिंग फील्ड असो, डॉक्टर असो, मेडिकल फील्ड असो, त्या सगळ्यामध्ये इंग्लिश आता कंपल्सरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि फक्त एज्युकेशनमध्येच नाही तर कोणत्याही तुम्ही सेक्टरमध्ये जा, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असो, प्रायव्हेट जॉब्समध्ये असो, इव्हन जर आपण सर 5 रुपयाचं चॉकलेट जरी विकत घेतलं तर त्याच्या डायपरवर जे लिहिलेलं असते ते सुद्धा इंग्लिशमध्ये असतं. तर एवढं हे इंग्लिशचं इम्पॉर्टन्स वाढलेलं आहे. आणि जर विद्यार्थ्यांनी जर आतापासून जर इंग्लिश शिकून घेतली तर इंग्लिशचा फायदा त्यांना प्रेझेंटमध्येच नाही तर येणाऱ्या पिढीपर्यंत सुद्धा होणार आहे. कारण की जर एक मुलगा किंवा एक मुलगी जर इंग्रजी शिकलेली असेल तर तिच्या घरामध्ये तिच्या मुलांसाठी तसं वातावरण निर्माण होतं. कॉन्व्हेंटमध्ये पालकांचा सुद्धा इंटरव्ह्यू घेतला जातो मुलांसोबतच, की पालकांना जमते का, इंग्लिश वगैरे येते का. कारण पालकांवरच विद्यार्थ्यांचं संगोपन, पालनपोषण अवलंबून असते. तर एक मुलगा जर आता शिकला तर भविष्यामध्ये त्याला त्याचा भरपूर उपयोग होईल, स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी सुद्धा. आणि त्याच्यामध्ये आणखी सर आपलं तरी इंग्लिशचं या ठिकाणी एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे असं आपण बोलू शकतो. बट इन फ्युचर 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये एक अशी सिच्युएशन होऊन जाईल की फक्त शिक्षण घेतलेला सुशिक्षित नाही राहणार, ज्याला इंग्लिश बोलता येते, ज्याला इंग्लिश चांगल्या प्रकारे समजते, त्याला चांगल्या प्रकारे सुशिक्षित समजते, अशी सिच्युएशन होणार आहे. त्यामुळे इंग्लिशचं महत्त्व खूप आहे. इंग्लिश इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर सर, की
इंग्लिश शिकण्यास सुशिक्षित होतील असं प्रेम तायडे सरांचं म्हणणं आहे आणि त्यांचं मत आहे. बरोबर, कारण का बऱ्याच वेळा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा असं वाटतं की आपण व्यावसायिक शिक्षण घेतलं पाहिजे, आपण इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा इतर प्रोफेशनल जे काही एज्युकेशन आहे, परंतु हे शिक्षण आपल्याला केवळ आणि केवळ इंग्रजी माध्यमातूनच दिलं जातं. जर तुमचा इंग्रजीवर प्रभुत्व असेल बरोबर, तरच तुम्हाला या ठिकाणी तुमचा निभाव लागणार आहे. त्यामुळे तुम्ही लहानपणापासूनच आपल्याला इंग्रजी बोलता यावं अशा तऱ्हेचा जो कोर्स हा प्रेम तायडे सरांनी इंग्लिश गुरु माध्यमातून आपल्या ठिकाणी वाशिमला आलेला आहे. तर वाशिमकरांनी ह्या अतिशय चांगल्या अशा ही जी सुविधा किंवा सोय किंवा मी तर म्हणजे सोयी सुविधा नाही आहे, तर ते आपल्याकडे जो व्यक्तिमत्व विकास जो आहे तो सुधारण्याकरिता आपल्याला इंग्रजीची गरज आहे आणि ते इंग्रजीबद्दल जे आपलं प्रेम आहे आणि आपण इंग्रजी शिकलंच पाहिजे की जेणेकरून आपल्याला भविष्यात प्रगती करायची. जर इंग्लिश जो आपला स्पीकिंग कोर्स आहे त्याच्याबरोबर आपल्याला आणखी नेमकं काय काय मिळतं, काय काय शिकवलं जातं, म्हणजे काय शिकवलं जातं? तर क्लासचं एक अशी स्किल आहे सर, क्लासचं एक असं म्हणणं आहे की फक्त लँग्वेज शिकून उपयोग नाही आहे, म्हणजे लँग्वेजसोबतच अदर स्किल्ससुद्धा महत्त्वाच्या असतात. म्हणजे आपल्याला माहिती असणं म्हणजेच नॉलेज असणं हे फक्त गरजेचं नाही, ते नॉलेज एक्सप्रेस कसं करायचं, समोरच्या पुढे मांडायचं कसं, आपल्या स्वतःच्या भावना, फिलिंग्स वगैरे ह्या सर्व गोष्टी एक्सप्रेस कशा करायच्या ह्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या असतात. जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणाची किंवा एखाद्या सब्जेक्टची माहिती असेल बट तो त्याच्याविषयी बोलतच नसेल किंवा त्याला त्या गोष्टीबद्दल एक्सप्लेन करता येत नसेल तर त्याचं जे नॉलेज आहे ते युजलेस होऊन जातं. तर त्यासोबतच आपण स्पोकन इंग्लिशही शिकवतो, मुलांना इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन कसं करायचं, बोलायचं कसं ह्या गोष्टी शिकवतो आणि त्यासोबतच स्किल्स डेव्हलपमेंट. म्हणजेच आता मी तुमच्यासोबत बोलत आहे आणि मी जर तुम्हाला असं जर बोलतो तर याचा प्रभाव पडणार नाही. म्हणजे त्यामध्ये काय येते, इंग्लिश स्पीकिंग प्लस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. म्हणजे ओनली स्पीकिंग इज नॉट इम्पॉर्टंट, स्पीकिंग इफेक्टिव्हली इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे आपला जो मेसेज आहे तो समोरच्यापर्यंत चांगला प्रभावीपणे पोहोचतो. आणि आणखी जे पॉलिटिकल लीडर्स असतात ते फक्त साधारणपणे उभं राहून नाही बोलत, ते एक्सप्रेस करतात स्वतःला, बोलण्यावरून आपल्या स्वतःच्या भावना व्यक्त करतात, हँड मुवमेंट्स यूज करतात. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या स्पीचला इफेक्टिव्ह बनतात. मग त्यामुळेच आपण काय केलेलं आहे की इंग्लिश स्पीकिंगसोबतच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा जो कोर्स आहे तो विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये दिलेला आहे. म्हणजे त्यामध्ये एकतर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलता आली, मग तीच इंग्लिश आपण कशी बोलली पाहिजे, इफेक्टिव्ह वेने कसं आपल्याला स्वतःला एक्सप्रेस केलं पाहिजे त्या गोष्टीसुद्धा शिकवल्या जातात. मग त्यामध्ये स्टेजवरती जाऊन स्टेज डेअरिंग कशी असणार, समोर स्टेजवरती उभं कसं राहायचं, नंतर हँड मुवमेंट्स, बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन, बोलण्याची जी टोनिंग असते, चढउतार असतो तो कसा असला पाहिजे. नंतर आणि त्याच्यामध्ये एखाद्या नवीन व्यक्तीला म्हणजे स्ट्रेंजरला जर आपण भेटलो तर आपलं बिहेवियर कसं असलं पाहिजे, आपण कन्व्हर्सेशन इनिशिएट कसं करावं, त्यानंतर हँडशेक वगैरे कसा करावा, ग्रुपमध्ये कसं बसावं, ह्या ज्या सर्व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा त्यांना सोबत क्षेत्रामध्ये शिकवल्या जातात. व्हेरी गुड. म्हणजे आपला हा जो एक कोर्स आहे फक्त इंग्लिश स्पीकिंग एवढंच न मर्यादित ठेवता तुमच्या पर्सनॅलिटीला सुद्धा फुलवणार आहे. कशा तऱ्हेने आपण इफेक्टिव्ह बोलणं असलं पाहिजे. इफेक्टिव्ह स्पीकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण कधी कधी लोकांना नॉलेज असतं परंतु ते त्यांना व्यक्त करता येत नाही, त्यांना एक्सप्रेस करता येत नाही आणि त्यामुळे तुम्हाला स्टेज कॉन्फिडन्स, प्रेझेंटेशन स्किल या सगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा बनवणारा आपला इंग्लिश गुरु अकॅडमी हा क्लासेस आहे. तर मला वाशिमकरांना पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की तुम्ही या ज्या आपल्या चांगल्या अतिशय इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या तुम्ही लाभ घ्या आणि प्रेम तायडे सरांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या. यात काही नाही, शंकाच नाही आणि तुमच्या पर्सनॅलिटी ही अतिशय प्रभावी बनवा आणि डेव्हलप करा याचं मला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून तुमचे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.